आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की हे झालं प्राचीन काळाबद्दल, मध्ययुगीन काळाबद्दल. पण जेव्हा भारत आधुनिकतेकडे वळत होता, विशेषतः ब्रिटिशांच्या काळामध्ये राज्य संपून राष्ट्र घडत होतं, तेव्हाही महाराष्ट्रच त्याच्यामध्ये अग्रेसर होता त्या प्रक्रियेमध्ये. फुल्यांपासून टिळकांच्यापर्यंत, आंबेडकरांच्यापासून सावित्रीबाईंच्यापर्यंत, या बाजूनी पाहिलं तरी सुद्धा या भूमीनं सामाजिक न्याय, शिक्षण आणि संविधानिक विचारांचं बीज पेरलेलं आहे. तर मला याच्यावरती आपल्याला असं विचारायचं आहे की महाराष्ट्राने या प्राचीन धर्मपरंपरेला जपत त्याला आधुनिकतेचा, लोकशाहीचा चेहरा मोहरा कसा प्राप्त करून दिला? खरं म्हणजे महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही, पण तो बदलत गेला. काळानुसार त्याने आपलं स्वरूप बदललं, पण आत्मा कधीच बदलला नाही. महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी जात, पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिलं. धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला त्यांनी उघडपणे विरोध केला. त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली. लोक त्यांच्यावर शेण फेकत, दगड मारत. त्या एक जास्तीची साडी घेऊन शाळेत जात, साडी बदलायच्या आणि पुन्हा शिकवायला उभ्या राहायच्या. ही होती खरी धैर्याची परिभाषा. बिलकुल. लोकमान्य टिळक ज्यांनी महाराष्ट्राला राजकीय गर्जना दिली. गणपती उत्सव, वृत्तपत्र या मार्गांनी त्यांनी परंपरेलाच प्रतिकाराचं हत्यार बनवलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही फक्त घोषणा नव्हती, ती होती एक जनचळवळ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी विरोध, अपमान, भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळवला. कोलंबियामधून शिकून आलेले बाबासाहेब पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. महाड सत्याग्रह, शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मूलनाचा निर्धार हे सगळं केवळ संघर्ष नव्हते, ते होते नव्या भारताचं नैतिक बांधण. या ज्योतीला पुढे पंडिता रमाबाई होत्या ज्यांनी विधवा महिलांकरता शिक्षण आणि अधिकारांची चळवळ उभी केली. गोपाळ गणेश आगरकर ज्यांनी रूढी आणि कर्मकांड यांना थेट प्रश्न विचारले. गाडगेबाबा जे प्रचार करण्याआधी गावातले रस्ते झाडायचे, त्यांनी सामाजिक स्वच्छता आणि अंतःकरणातील शुद्धतेचं सुंदर नातं बांधलं. भाऊराव पाटील ज्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, शाळा उभ्या केल्या, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उभं केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला जीवन शिकवलं, जीवनशैली दिली. म्हणूनच महाराष्ट्र धर्म हा धर्म नाही, तो आहे एक जिवंत मूल्यसंहिता. तो सांगतो विवेकाने विचार करा, सेवाभावाने वागा आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासनं शिवरायांच्या तलवारीपर्यंत, फुल्यांच्या साहसापासनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही, ती सतत पुढे सरकत राहिली.